बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सऊदी इन्फो यूट्यूब चैनल में आपको खुश आमदीद कहते हैं। चोरी की बहुत सारी वारदातें आपने सुनी और देखी होंगी, लेकिन एक मुनफरिद वारदात आप लोगों को आज दिखाते हैं कि सऊदी अरेबिया में अल मराई कंपनी के सेल्समैन ने किस तरह चोरी की। यकीनन आपका ताल्लुक किसी भी मुल्क से है तो सियासतदानों की चोरी के बारे में आपने सुना ज़रूर होगा या आपने कभी ना कभी बहस तो ज़रूर की होगी, लेकिन ये जो चोरी है शायद सियासतदानों को भी शर्मा दे। आइए आपको वीडियो दिखाते हैं और स्क्रीन पे आप देखिए यहाँ पे हो क्या रहा है। अस्सलामु अलैकुम സുഹൃത്തുക്കളെ, ഫസ്റ്റായിട്ട് ആണ് ഞാൻ ഒരു വോയിസ് വിടുന്നത്, ഒരു ഓൺ വോയിസ് ചെയ്യുന്നത്. പക്ഷേ ഇത് കണ്ടപ്പോൾ വല്ലാത്ത ഒരു വിഷമം തോന്നി. ഞാനൊരു ബകാല നടത്തുന്നതാണ് ഇവിടെ ഷാറഹിറമ്മൽ. അപ്പോൾ ഇതിപ്പോൾ നമ്മളെ ഒരു സുഹൃത്ത് വിട്ടതാണ്. അപ്പോൾ സംഭവം ഇവിടെ നമ്മളെ കടയിലൊക്കെ വരുന്ന അതേ മന്ദവും സെയിൽസ്മാനാണ് മറായിൻ്റെ. പക്ഷെ ഇവർ ചെയ്യുന്നത് നിങ്ങൾ കണ്ടോ? നമ്മളിപ്പോൾ നോർമലി ആയിട്ട് ചെറിയൊരു ഷോപ്പാണ് നമ്മളത്. ഇപ്പോൾ നമ്മളൊരാളെ ഉണ്ടാവുള്ളൂ കടയിൽ. നമ്മളവരെ ബില്ലെല്ലാം ചെക്ക് ചെയ്തിട്ട് നമ്മൾ കസ്റ്റമറെല്ലാം വന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ അങ്ങനെ അവരെ നോക്കാനെല്ലാം പോകും. പക്ഷേ ഇവർ ആണല്ലോ പിന്നെ തല്ലാജയിൽ അടുക്കുകയും വെക്കുകയും ചെയ്യുന്നത്. പക്ഷെ ഇവർ ചെയ്യുന്ന പരിപാടി നിങ്ങൾ നോക്കുക, തല്ലാജയ്ക്ക് വെക്കുക, അതിനോട് കൂടെ തന്നെ ആ താഴെയുള്ള സാധനം എടുത്തുങ്ങാണ്ട് പിന്നെ കീശയിലേക്ക് ഇടുക. 10-25 കീശ ഉണ്ടല്ലോ അവരെപ്പം കണ്ടോ, അവനെ തല്ല തപാതി അവിടെ നിന്ന് എടുത്ത് പിന്നെ അതിനെടുത്തുങ്ങാണ്ട് അത് കീശയിലേക്ക് ഇടുന്നുണ്ടാവും. എന്താ അവരൊക്കെ ഒരു ധൈര്യം, എന്താണ് അവരൊരു പവർ എന്ന് ആലോചിക്കും. അപ്പോൾ കറക്റ്റ് എല്ലാ സുഹൃത്തുക്കളും കറക്റ്റ് ശ്രദ്ധിക്കുക. മറായി ലൂസിനൊക്കെ വരുമ്പോൾ കറക്റ്റ് ശ്രദ്ധിച്ച് ചെയ്യുക. നമുക്കതിൽ വലിയ ലാഭമൊന്നും കിട്ടില്ലല്ലോ. सऊदी अरेबिया की एक प्राइवेट मार्केट है जिसका ऑनर एक इंडियन शहरी है और वो ये यहाँ पे बता रहा है कि ये साहिब अल मराई के सेल्समैन जो रैक में आके तलाजे में आके सारा सामान रखते हैं, एक तरफ तो वो सामान लगा रहा है और दूसरी तरफ उठा के अपनी जेबों में डाल रहा है। यानी अगर 4 चीज़ें वो तलाजे में रखता है तो 2 उठा के अपनी जेब में डाल देता है। इनका लिबास और इनके जो डिज़ाइन और जेब्स होती हैं, इनमें भी कम अज़ कम आधी गाड़ी का सामान तो आ ही जाता है। तो काफ़ी ज़्यादा तादाद में पैकेट्स इसने अपनी जेब में रख लिए। असल में ये बंदा ना तो ज़रूरतमंद है और ना ही कुछ और मसला है इसका। एक बंदा होता है ज़हनी तौर पर आदी होता है, मुजरिम होता है चोरियों का, तो इस तरह के लोग इस तरह की हरकत करते हैं। हालांकि इन्हें इन चीज़ों की ज़रूरत ही नहीं होती। कंपनी इन्हें चीज़ें फ्री भी देती है, कुछ परसेंटेज पे भी मिल जाती हैं चीज़ें, लेकिन फिर भी ये चोरी करने से बाज नहीं आते। यही हाल तो हमारे सियासतदानों का है कि सियासतदानों के पास किसी चीज़ की कोई कमी नहीं है, उसके बावजूद चोरी से बाज नहीं आते। अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ है कि अल्लाह तमाम चोरों को हिदायत नसीब फरमाए। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए इजाज़त दीजिए। अल्लाह हाफिज़।